मी आज आपणास होळी पौर्णिमेची महत्त्वाची माहिती सांगणार आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंगा, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असं सर्व घेऊन होळीची पूजा करावी। 11 प्रदक्षिणा माराव्यात। नंतर गोटा खोबरे, गूळ, तूप व्हावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी। यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात। होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत। रात्री होळीत प्रवाहित करावेत, सर्व त्रास निघून जातो। 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणणार नाही, माझ्या मनातील सर्व कामना सर्व व्यवस्थित पूर्ण होतील असे म्हणून होळीत टाकावे। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात जवळ ठेवावी। त्यामुळे भूतप्रेत, नजरबाधा, करणीदोष निघून जातात। होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत, सर्व मनोकामना पूर्ण होतात। होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत। व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते। नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे। गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी। घरी चौमुखी दिवा लावावा। सर्व देवांची पूजा करावी, यामुळे बाधा निवारण होण्यास मदत होते। राहूचा दोष असेल तर नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून टाकावा। त्यामुळे वर्षभर राहूचा दोष निघून जातो, सर्व अडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते। जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावून त्यात 11 काळे उडीद टाकावेत। यावेळी प्रार्थना करावी की जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा। ही क्रिया श्रद्धेने करावी। दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात। विवाह होत नाही, विवाह लवकर होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला असतो। 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी। यानंतर होळीचे दर्शन घ्यावे। हीच क्रिया होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाला करावी व त्या दिवसापासून रोज रंगपंचमीपर्यंत करावी। विवाह योग लवकर होण्यास मदत होते। काळे तीळ, गोमती चक्र, श्रीपाद गौरी, लाल काळी पांढरी गुंज आपणास जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्टॉलवर उपलब्ध होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण। धन्यवाद।